नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतो. त्याचं नाव आहे अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन. अपूर्णांक हा जो टॉपिक आहे हा गणितातील खूप महत्त्वाचा टॉपिक मानला जातो. ठीक आहे. ज्या ठिकाणी कुठे कॅल्क्युलेशन करायचे असेल आपल्याला, अशा सर्वच ठिकाणी अपूर्णांक दिसत असतात. मग त्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असेल, तर त्या वेळेस आपल्याला अपूर्णांक माहीतच पाहिजे. आणि या सर्व क्रिया कशा करायच्या हे सुद्धा आपल्याला माहित असणे खूप गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होत असतात, बऱ्यापैकी जे सिम्प्लिफिकेशन जे क्वेश्चन असतात त्या ठिकाणी सुद्धा अपूर्णांकावरती बरेचसे क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर इथे आपण त्या टाइपचे सर्व क्वेश्चन सुद्धा इथे घेणार आहोत. पण सुरुवातीलाच आपण अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि त्याचे जे काही प्रकार पडतात ते प्रकार सुद्धा इथे समजून घेऊ. आणि त्यानंतरच अपूर्णांकाची बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया आपण ते घेणार आहोत. ठीक आहे. मग सुरुवातीला हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊ. तर यामध्ये सुरुवातीला बघा, अपूर्णांक म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. आता अपूर्णांक म्हणजे काय, एका साध्या आणि सरळ भाषेमध्ये मी असं सांगेल की अपूर्णांक म्हणजे अपूर्ण संख्या. काय असेल, अपूर्ण संख्या म्हणजेच काय असतात, अपूर्णांक. ज्या अपूर्ण संख्या असतील त्यांना आपण अपूर्णांक म्हणतो. तर मग अपूर्ण संख्या कशा, जसं की मी इथे घेतलं 3.5 म्हणजे सरळ सरळ 3.5 होते, बरोबर आहे. मग याला मी 4 पण म्हणू शकत नाही आणि 3 पण म्हणू शकत नाही, बरोबर आहे. कारण हे 3च्या वरती 5 पॉईंट आलेले 0.5 आणि 4 ला कितीची कमी आहे, 0.5 ची कमी आहे. मग मी याला 3 पण म्हणणार नाही आणि 4 पण म्हणणार नाही. मला काय म्हणावं लागणार आहे, 3.5 म्हणावं लागणार आहे. म्हणजे ही संख्या कशी झाली, अपूर्ण झाली. ही संख्या कशी झाली, अपूर्ण. मग अशा ज्या संख्या असतात मग याला आपण काय म्हणणार आहे, अपूर्णांक. मग अपूर्णांक दशम चिन्हाच्या या स्वरूपामध्ये असतात का, तर नाही. अपूर्णांक अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा असतात. आता हेच बघायचे, 702 हा एक अपूर्णांक आहे आणि हा जर भागाकार केला, 7 ला जर 2 ने भागलं तर याचं उत्तर मिळतं बघा 3.5. म्हणजे 702 लाही तुम्ही अपूर्णांक म्हणू शकता, 3.5 ला सुद्धा अपूर्णांक म्हणू शकता. आणि अजून एक प्रकार असतो याच्यामध्ये 2.1/4, त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. तर हा सुद्धा अपूर्णांक आहे. आता हे 3 वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, कारण हे प्रकारानुसार सांगितले तुम्हाला. हा दशांश अपूर्णांक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दशांश चिन्ह आलेलं असतं. हा साधा अपूर्णांक किंवा याला व्यवहारी अपूर्णांक सुद्धा म्हणतात. तो अंश आणि छेदाच्या स्वरूपात मिळत असतो आपल्याला. आणि हा असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याच्यामध्ये एक पूर्ण संख्या असते आणि एक अपूर्णांक असतो. तर हे तिन्ही जे एक्झाम्पल आहे हे अपूर्णांकाचेच. ठीक आहे. मग आता असे जे तुम्हाला उदाहरणे दिसतील हे सर्व काय अपूर्णांक आहेत. मग अपूर्णांक म्हणजे नेमकंच काय असं आपल्याला बघायचं जर झालं तर इथे बघा, हा एक गोल घेतलाय आपण. हा एक गोल घेतलाय आणि हा जो गोल आहे हा एक पूर्ण आहे, कंप्लीट आहे. अर्धवट आहे का, नाही. मग मी याला एकच म्हणणार आहे, हा एक गोल आहे, बरोबर आहे. याच्यानंतर जर मी अर्धा गोल घेतला, हा तर अर्धाच आहे. मग अर्ध्या गोलाला कसं दाखवता येईल, अर्धा म्हणजे हा 1/2 म्हणजेच किती, अर्धा. तुम्ही त्याला या पद्धतीने दाखवा लागेल. हा पूर्ण होता म्हणून मी त्याला 1 म्हणलं आणि हा अर्धाचे म्हणून याला काय म्हणलं मी, 1/2 म्हणलं, बरोबर आहे. आणि काही ठिकाणी बघा एवढाच असणार आहे, हा गोल जो आहे गोलाचा एवढाच पार्ट मिळेल आपल्याला. तर मग याला मी काय म्हणणार आहे, 1/4 म्हणणार आहे, बरोबर आहे. याला काय म्हणेल मी, 1/4. तर 1/2 झाला, 1/4 झाला. आता हे गुण पूर्ण बनले का, नाही. हे अर्धवटच आहे. हे कसे अर्धवट आहे. मग हे अर्धवट असल्यामुळे यांना आपण अपूर्णांक म्हणू शकतो का, यस, यांनाच आपण अपूर्णांक म्हणू शकतो. अपूर्णांक कोणाला नाही म्हणू शकत, याला नाही म्हणू शकत, कारण हा पूर्ण आहे. हा कसा आहे, पूर्ण आहे. पूर्ण याला आपण अपूर्णांक म्हणत नाही. जे अपूर्ण असतील त्यांनाच आपल्याला अपूर्णांक म्हणायचे. तर हे कुठं मोडतात, अपूर्णांकामध्ये. हे कुठं मोडतात,
अपूर्णांकामध्ये. मग असंच संख्यांच्या संदर्भात सुद्धा असतं. आता इथे जसं सांगितलं मी तुम्हाला 3.5, 3च्या वरती 0.5 वरती, म्हणजे याला 3 पण म्हणू शकत नाही तुम्ही आणि 4 सुद्धा म्हणू शकत नाही. बरोबर आहे. मग इथे तुम्हाला काय म्हणावं लागेल, हा काय अपूर्णांकच. हा 702, 7ला 2 ने भागल्यानंतरच तुम्हाला हे उत्तर मिळते, म्हणून आपण काय अपूर्णांकच झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे अपूर्णांक आपल्याला मिळत असतात. मी एवढंच लक्षात ठेवा, जी संख्या अपूर्ण असते म्हणजे तो काय अपूर्णांक. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी, आता जे अपूर्णांक अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात, म्हणजे जे व्यवहारी अपूर्णांक ते अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला मिळत असतात, तर त्यांचा जो काही छेद असेल हा अपूर्णांक या पद्धतीने असतो, वरती अंश असणार आणि खाली छेद असणार. बरोबर आहे. तर हा जो छेद आहे, हा छेद शून्य नसायला पाहिजे. हा छेद शून्य नसायला पाहिजे, ही कंडिशन खूप महत्वाची ठरते. मग शून्य इथे छेदाच्या ठिकाणी जर शून्य आला तर काय होईल, असा एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो. बघा मी इथे 5 घेतले अंशात आणि छेदात जर शून्य आला तर काय होणार आहे, तर याला आपण डिफाईन नाही करू शकत, याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. तर याला इन्फिनिटी म्हणतात, अनंत. याचं उत्तर काय असतं, अनंत. याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही म्हणून काय असतं, त्याला अनंत मानावं लागतं. या पद्धतीने होत असतं. त्याच्यामुळे ती कंडिशन काय काय टाकलेली की छेद हा शून्य नसायला पाहिजे. छेद हा शून्य नसायला पाहिजे. तर हे एक्झाम्पल आहे अपूर्णांकाचे. ठीक आहे. तर यामध्ये आता अपूर्णांकाचे जे प्रकार पडतात ते आपण पाहूयात. अपूर्णांकाचे 3 महत्वाचे प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे व्यवहारी अपूर्णांकाचा, त्याला साधा अपूर्णांक सुद्धा म्हणतात. तो अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला मिळत असतो. दुसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही पूर्णांक संख्या असते आणि हा अपूर्णांक असतो, म्हणून त्याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणत असतो. यानंतर आहे तिसरा दशांश अपूर्णांक. तर हे तीनही प्रकार आपण इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता यानंतर पाहू अपूर्णांकाचे प्रकार. तर यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे साधा म्हणजे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि तिसरा आहे दशांश अपूर्णांक. तिघांचीही तुम्हाला मी उदाहरणे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल. ठीक आहे. तर सुरुवातीला पाहू साधा अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक, त्याला इंग्लिश मध्ये सिंपल फ्रॅक्शन असं म्हणतात. ठीक आहे. आता यामध्ये बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे हा अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतो. कसा असतो, अंश आणि छेद, अंश आणि छेदाच्या स्वरूपात हा असतो. ठीक आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची कंडिशन ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती की हा जो छेद आहे हा छेद शून्य नसायला पाहिजे. छेद हा शून्य नकोय. ठीक आहे. मग यामध्ये बघा आता इथे मी लिहितो 11/12 ही एक संख्या आहे 11/12. तर इथे बघा हा झाला अंश आणि हा झाला छेद, तर हा काय आलाय व्यवहारी अपूर्णांक. 3/11 हा पण एक व्यवहारी अपूर्णांक आहे. 13/17 हा सुद्धा व्यवहारी अपूर्णांक. तर एकंदरीत काय, जे अंश आणि छेदाच्या स्वरूपात संख्या असतात त्यांना आपण व्यवहारी अपूर्णांक इथे असं म्हणत असतो. फक्त कंडिशन काय की त्यांचा छेद शून्य नसायला पाहिजे. तर हे झाले व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरण. ठीक आहे. आता यानंतर मी आता डायरेक्ट दशांश अपूर्णांक घेतो, नंतर आपण पूर्णांक अपूर्णांक घेऊया. ठीक आहे. तर यानंतर बघा दशांश अपूर्णांक कसा मिळतो. हे जे आपले व्यवहारी अपूर्णांक असतात, काय व्यवहारी अपूर्णांक. आता इथे खरं तर काय होतंय 11ला कोण भागतंय 12, इथे 3ला कोण भागतंय 11, इथे 13ला कोण भागतंय 17. मग हा जर भागाकार आपण जर केला तर हा भागाकार आपल्याला पॉइंट मध्ये मिळत असतो. बरोबर आहे. आता समजा मी जर घेतलं अगोदरच हेच घ्या बघा 5/2 म्हटलं होतं. आता हा काय एक व्यवहारी अपूर्णांक आहे. बरोबर आहे. मग 5ला 2 ने भागल्यानंतर याचं उत्तर किती मिळणार आहे 2.5 मिळणार आहे.
बरोबर आहे, 2.5 मिळणार आहे. मग याच्यामध्ये पॉइंट आलेला आहे, बरोबर आहे, म्हणून याला काय म्हणणार आपण, दशांश अपूर्णांक. पण 5/2 ला काय म्हणणार आहे, व्यवहारी अपूर्णांक, कारण तो अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे. पण 5 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर काय मिळते आपल्याला, 2.5. मग 2.5 काय आला, हा दशांश अपूर्णांक झाला. मग हे एक रूपांतर सुद्धा आहे. काही वेळेस तुम्हाला एखादा व्यवहारी अपूर्णांक दिलेला असेल आणि तुम्हाला त्याला रूपांतर करायला सांगितलं असेल कशामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये, तर या पद्धतीने भागाकार करून तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. यानंतर बघा, आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला, तर दशांश अपूर्णांक कुठून मिळत असतात, हे जे व्यवहारी अपूर्णांक असतात यांचा भागाकार केल्यानंतरच आपल्याला कोण मिळत असतं, दशांश अपूर्णांक मिळत असतात. अजून एक एक्झाम्पल बघायचं झालंच ते इथे बघायला, 11/2 घेऊया. ठीक आहे, म्हणजे हे काय होईल, 5.5. बरोबर आहे, 5.5. तर एकंदरीत आता अजून 1.34. आता याला आपण काय म्हणणार, आपण दशांश अपूर्णांक, कारण याच्यामध्ये सुद्धा पॉइंट आलेला आहे. तर काही या पद्धतीने असतात, 0.3 बार. तर डोक्यावरती बार आहे म्हणजे याचा अर्थ काय, पॉइंटच्या नंतर काही अंक असतात तर त्यांच्या डोक्यावरती बार किंवा एक छोटस टिंब जर असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तो जो नंबर आहे पॉइंट नंतरचा तो सतत रिपीट होतोय. काय होतोय, सतत रिपीट होतोय, म्हणून तिथे 0.3 आणि त्याच्यावरती बार दिलेला असतो. जसं की आता हे एक एक्झाम्पल पाहिजे, आपण जर 10ला जर 3 ने भागलं, 10ला जर 3 ने भागलं त्याचं उत्तर काय मिळतं, 3×3=9. बरोबर आहे, इथे एक खाली येणार आहे आणि ते नंतर आपण काय करतो, ते 0 देतो आणि ते पॉइंट देतो. बरोबर आहे, परत 3×3=9, 3×3=9 परत खाली येईल. तर हे असंच कंटिन्यू चालत राहतं. मग याला आपण काय लिहू शकतो, 3 पॉइंट आणि 3च्या डोक्यावरती बार लिहू शकतो. का, कारण हा जो 3 आहे पॉइंट नंतरचा तो परत परत रिपीट होणार आहे, तो परत परत रिपीट होणार आहे, म्हणून आपण काय करतो, त्याच्या डोक्यावरती बार देतोय. तर हे सुद्धा काय, दशांश अपूर्णांकच. ठीक आहे. तर ते झाले साधे अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक. नंतर हा दशांश अपूर्णांक. साधा अपूर्णांकाचं रूपांतर कशामध्ये होत असतं, दशांश अपूर्णांकामध्ये. यानंतर बघा पूर्णांक अपूर्णांक. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक पूर्णांक संख्या असते आणि दुसरा एक अपूर्णांक असतो. आता तो जो अपूर्णांक असतो तो छेदाधिक अपूर्णांक असतो, तो याचाच टाईप आहे व्यवहारी अपूर्णांकाचा. ठीक आहे, तो छेदाधिक अपूर्णांक असतो. छेदाधिक म्हणजेच काय, त्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. जसं की बघा 2.3/7 हा एक पूर्णांक युक्त अपूर्णांक घेतला तर हा जो 2 आहे ही एक पूर्ण संख्या असते. इथे जी समोर संख्या असते ती एक पूर्ण संख्या असते आणि नंतरची ही जी संख्या असते ही अपूर्ण असते, म्हणजे हा अपूर्णांक असतो. हा काय असतो, अपूर्णांक. पण मग अपूर्णांकात पण हा कोण असतो, छेदाधिक अपूर्णांक. कोण असतो, छेदाधिक अपूर्णांक. म्हणजेच काय, याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. इथे बघा छेद हा 7 आहे आणि अंश किती आहे, 3 आहे. ठीक आहे, तर ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत त्याचे प्रकार. तर पाहायला आता याला वाचणार कसं, याला काय, याला वाचायचं कसं, 2.3/7, 2.3/7. अजून बघा 5.8/11, 5.8/11. नंतर 3.9/17. तर हे काय सर्व पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे उदाहरण आहे. आणि हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो याला तुम्ही परत कशामध्ये कन्वर्ट करू शकता, व्यवहारी अपूर्णांक. कशामध्ये कन्वर्ट करू शकता, व्यवहारी अपूर्णांकामध्ये. हे जे रूपांतर आहे हे रूपांतर आपण नंतर पाहणारच आहोत. ठीक आहे, तर आता काय मी तुम्हाला त्याचं रूपांतर सांगत नाही, पण नंतर त्याचं रूपांतर कशा पद्धतीने होतं त्याच्यावरती आपण बरेचसे एक्झाम्पल घेणार आहे,
जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. ठीक आहे. तर एकंदरीत हे 3 प्रकारे व्यवहार्य पूर्णांक, ज्याच्यामध्ये संख्या कशा असतात, अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात. दुसरं आणि याच्यावरूनच तुम्हाला दशांश पूर्णांक मिळत असतो, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट दिसतो संख्यामध्ये. आणि तिसरी संख्या काय, जी ज्याच्यामध्ये पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक, पण अपूर्णांक ही कोणता, छेदाधिक अपूर्णांक असतो. ठीक आहे. तर सहज आपण संख्या बघितल्यानंतर सहज ओळखता यायला पाहिजे की कुठला व्यवहार्य अपूर्णांक आहे, कुठला दशांश अपूर्णांक आहे आणि कुठला पूर्णांक अपूर्णांक. ठीक. आता यानंतर बघा, हा जो आपला व्यवहार्य अपूर्णांक आहे, सर्व आता याचीच टाईप भाग केतात ना, याचे सब टाईप बनतात, जे आहेत त्याचे प्रकार, ते आपण सर्व इथे पाहून घेणार आहोत. ठीक आहे. आता यानंतर पाहू व्यवहारिक अपूर्णांकाचे प्रकार. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे अंशाधिक अपूर्णांक, दुसरा छेदाधिक अपूर्णांक. आता खरं तर हे एका पेयरनुसार चालतात, अंशाधिक छेदाधिक. तर यांच्या नावामध्ये बरंच काही आहे बरं का. आता अंशाधिक म्हटलं की अंश मोठा छेदापेक्षा, आणि छेदाधिक म्हटलं की छेद हा अंशापेक्षा मोठा. तर बघायचे, ज्या अपूर्णांकाचा, ज्या व्यवहार्य अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असेल, अंश हा छेदापेक्षा मोठा असेल, तो असतो अंशाधिक अपूर्णांक. जसे की 15/8, 27/13, 50/37. आता यामध्ये बघा, सगळ्यांचे जे अंश आहे ते अंश छेदापेक्षा मोठे, अंश हे छेदापेक्षा मोठे, म्हणून हे काय अंशाधिक अपूर्णांक. हे काय अंशाधिक. इथेच बघा, अंश अधिक, अंश अधिक म्हणजे काय समजायचंय, अंश हा मोठा आहे कोणापेक्षा, छेदापेक्षा. ठीक आहे. यानंतर आहे छेदाधिक अपूर्णांक. आता त्याच्या उलट इथे छेद मोठा असणार आहे कोणापेक्षा, अंशापेक्षा. मग इथे बघा, याला जर उलट उलट केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. हे बघा, 8/15, 8/15, 13/27, 37/50. यालाच आपण उलट केलं, काही फरक नाही पडला इथे. ठीक आहे. तर ते काय, छेदाधिक अपूर्णांक. यांचा सगळ्यांचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. हा जो छेद आहे हा कसा आहे, अंशापेक्षा मोठा. काय म्हटलंय ते, छेदाधिक म्हणजे छेद अधिक, म्हणजे छेद हा मोठा आहे कोणापेक्षा, अंशापेक्षा. अजून जर पाहिजे झालं तरी ते 39 आणि वरती आपण 5च घेऊ. ठीक आहे. 5/39. तर इथे पण बघा, छेद हा मोठा आहे अंशापेक्षा. हे सर्व काय छेदाधिक अपूर्णांक. आता आपण सर्वच एकत्र का पाहतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधला फरक समजायला पाहिजे. ठीक आहे. यानंतर आहे समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक. आता हे सुद्धा पेअरनुसार चालतात, हे एकमेकांच्या अपोजिट मध्ये समजा. ठीक. आता समछेद, सम म्हणजे सारखा, आणि छेद, ज्या पूर्णांकाचा छेद तुम्हाला सारखा मिळेल त्यांना आपण समछेद म्हणला, समछेद अपूर्णांक. आणि भिन्न म्हणजे वेगवेगळे, वेगवेगळे ज्या पूर्णांकाचे छेद तुम्हाला वेगवेगळे दिसतात त्यांना आपण भिन्नछेद अपूर्णांक असं म्हणत असतो. आता इथे समछेद अपूर्णांकाचे उदाहरणे पाहतो. 5/13, 1/13, 8/13, 9/13. आता इथे आपण 4 अपूर्णांक घेतलेले. मग आता हे नाही बघायचं हे अंशाधिक आहे की छेदाधिक, इथे ते आपल्याला पाहायचंच नाही. आपल्याला फक्त काय पाहायचंय, यांचा छेद बघायचा. यांचा काय बघायचा आहे, छेद. आता इथे सगळ्यांचा छेद हा 13 आहे, म्हणजे एकंदरीत सगळ्यांचा छेद कसा आहे, सारखा आहे. सगळ्यांचा छेद कसा आहे, सारखा आहे. तर यांना काय म्हणणार आपण, समछेद अपूर्णांक. सगळ्यांचा छेद सारखा असल्यामुळे आपण यांना काय म्हणणार आहे, समछेद अपूर्णांक. याच उलट ज्यांचे छेद वेगवेगळे असतील त्यांना आपण भिन्नछेद म्हणणार. 3/13,
7 घेतला तुम्ही. ठीक आहे, इथे घेतो 15/13. ठीक आहे, इथे 2/9, 5/18. आता हे सुद्धा काही अपूर्णांक आहे, पण आता याच्यात काही अंश अधिक असतील, काही छेद असतील, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला फक्त छेद बघायचा आहे. मग यांचा छेद बघा, इथे 7 आहे, इथे 13, इथे 9 आणि इथे 11. तर होतंय काय, यामध्ये सगळ्यांचा छेद हा वेगवेगळा आहे. म्हणून हे जे अपूर्णांक असणार आहेत, तर या अपूर्णांकांना आपण काय म्हणणार आहे, भिन्न छेद अपूर्णांक. का? कारण या सगळ्यांचा छेद हा वेगवेगळा आहे. कसा आहे? वेगवेगळा. तर हे खूप महत्वाचे प्रकार आहेत. कारण ज्यावेळेस आपण उदाहरणे सोडवणार, बेरीज असेल, गुणाकार, बेरीज, भागाकार, जे काही क्रिया असतील त्या सोडवल्यास या सर्व गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं. बऱ्याच वेळेस आपण गणित म्हणलं की फक्त सूत्र पाहतो. एक सूत्र राहतं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं, एवढंच आपल्या दिमागात असतं. पण या ज्या गोष्टी असतात याकडे बऱ्याच वेळेस आपण लक्ष देत नाही आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर बऱ्याच वेळेस काही क्वेश्चन सहज नुसते ओरली असतात की तुम्ही ते वाचून त्याचं उत्तर सांगू शकता, आणि ते जे क्वेश्चन असतील ते अशाच बेसिक गोष्टीवरती असतात आणि ह्या जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. बरोबर आहे? मग त्यासाठी हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला काय पाहिलं आपण, अंश अधिक अपूर्णांक. याच्यामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. छेदाधिक अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहेत आपले त्याच्यामध्ये हाच वापरलेला आहे. बरोबर आहे? हा छेदाधिक अपूर्णांकाचा वापर होत असतो. ठीक आहे, यानंतर समछेद अपूर्णांक. सम म्हणजे सारखा छेद असणारे. इथे बघा सगळ्यांचा छेद सारखाच आहे म्हणून आपण यांना समछेद अपूर्णांक म्हणतो. आणि शेवटी भिन्न छेद, म्हणजे सगळ्यांचे छेद कसे असतात, वेगवेगळे, म्हणून आपण यांना भिन्नछेद अपूर्णांक असं म्हणत असतो. तर यानंतर आता फक्त 2 प्रकार बाकी आहेत, ते सुद्धा महत्वाचे, ते पण आपण इथे पाहून घेऊया. आता यानंतर पाहूया एकक अपूर्णांक काय असतो. तर एकक अपूर्णांक, एकक म्हणजे एक, एकक म्हणजे एक, पण कोण, अंश हा एक असेल आणि छेदामध्ये धन पूर्णांक संख्या असेल. कोण असेल? धन पूर्णांक संख्या. ठीक आहे, जसे की 1/5 हा एकक अपूर्णांक आहे. 1/9 हा पण एकक अपूर्णांक आहे. 1/8 हा सुद्धा एकक अपूर्णांक आहे. म्हणजे ज्या व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशामध्ये एक असेल आणि छेदामध्ये धनपूर्णांक संख्या असते. आता धनपूर्णांक संख्या म्हणजे कुठल्या? 1, 2, 3, 4, 5 पुढे अशाच कंटिन्यू चालू असतात. त्या कुठल्याही संख्या धनपूर्णांक संख्या. नाहीतर सरळ सरळ असे लक्षात ठेवलं तरी चालेल, ज्या आपल्या नैसर्गिक संख्या आहे त्या सर्व धनपूर्णांक संख्याच होतात. तर त्या संख्या जरी म्हटलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. तर एकंदरीत काय, एकक अपूर्णांक म्हणजे काय, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये एक असेल आणि छेदामध्ये त्या नैसर्गिक संख्या असायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यांना काय म्हणणार आपण, एकक अपूर्णांक. आता एक शेवटचा पॉइंट, सममूल्य अपूर्णांक. हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, आता इथे लक्ष द्या. एक घेतो मी इथे 5/4, 5/4 आणि इकडे घेतो 10/8, 10/8. आता अजून एक घेतो मी 25 आणि इथे 20. आता आपल्याकडे 3 अपूर्णांक आहे. एक आहे 5/4, एक आहे 10/8 आणि एक आहे 25/20. मग आता हे तिन्हीचे तिन्ही सारखे अपूर्णांक आहेत का? नाही, माहित नाही आपल्याला. या सगळ्यांचे मूल्य सारखं आहे का हे आपल्याला माहित नाही. मग तुम्हाला असेच काहीतरी अपूर्णांक दिलेले असेल आणि मग ते सममूल्य आहेत किंवा नाही ते ओळखा. मग असं जर असेल
मग ते ओळखायचे कसे? आता इथे लक्ष द्या, हे जे अपूर्णांक असतात काही अपूर्णांकांना संक्षिप्त रूप जाते. आता संक्षिप्त रूप कसं द्यायचं हे तुम्हाला माहिती आहे. आपण यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना माहित नसेल तो तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता प्लेलिस्ट मध्ये. ठीक आहे. तर यामध्ये बघा, आता 5/4 या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का आपल्याकडे? नाही. मग याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो का? नाही. यानंतर बघा 10/8. 10 आणि 8 या दोन्ही संख्यांना निश्चित भाग जाणारी संख्या कुठली आहे? 2. 2 ने 10 ला सुद्धा भाग जातो आणि 8 ला सुद्धा, म्हणजे इथे आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. तर बघा इथे 2×5=10 आणि 2×4=8. याच्यानंतर संख्या कुठली मिळते आपल्याला? 5/4 मिळते. बरोबर आहे. मग आता 5/4 ला परत संक्षिप्त रूप देता येईल का? नाही. आता याच्यानंतर संक्षिप्त रूप देता येत नाही, कारण आपल्याला कुठली संख्या मिळत नाही की त्या संख्येने दोघांनाही निश्चित भाग जाईल. एक सोडून द्या, एक आपल्याला पकडायचंच नाही. ठीक आहे. एकने सगळ्यांनाच भाग जातो. यानंतर बघा 25/20 या दोन संख्यांना 5 ने निश्चित भाग जातो, म्हणजे इथे आपल्याला 5 ने संक्षिप्त रूप देता येईल. 5×5 = 25 आणि 5×4 = 20, म्हणजे इथे संख्या काय मिळेल तुम्हाला? 5/4. याला पण परत संक्षिप्त रूप देता येईल का? नाही. आता काही वेळेस काय होतं, एकदा तुम्ही संक्षिप्त रूप दिलं त्याच्यानंतर परत काही वेळेस परत संक्षिप्त रूप द्यावं लागतं. परत तुम्हाला अशा काही संख्या मिळतात की त्यांना कुठल्या तरी संख्येने निश्चित भाग जात असतो, परत तुम्ही त्याला संक्षिप्त रूप देऊ शकता. असं काही नाही की एकदा संक्षिप्त रूप दिलं की दुसऱ्यांदा देता येत नाही. जोपर्यंत देता येत असेल तोपर्यंत देत राहायचं. ठीक आहे. तर यानंतर बघा, सुरुवातीचा जो अपूर्णांक आहे तो 5/4. इथे संक्षिप्त रूप दिल्यानंतर मिळतोय 5/4. इथे पण संक्षिप्त रूप दिल्यानंतर 5/4 मिळतोय. मग हे सगळ्यांचं मूल्य काय? या अपूर्णांकाचं 5/4 एवढं मूल्य. 10/8 या अपूर्णांकाचं मूल्य किती? 5/4. 25/20 या अपूर्णांकाचं मूल्य 5/4. मग एकंदरीत या तीनही अपूर्णांकाचं मूल्य कसं आहे? सारखं आहे. ज्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकांचं मूल्य सारखं मिळेल, तुम्हाला त्याची किंमत सारखी मिळेल, तर त्या अपूर्णांकांना आपण सममूल्य अपूर्णांक म्हणणार. काय म्हणणार आपण? सममूल्य अपूर्णांक. तर इथे 5/4, 10/8 आणि 25/20 हे काय आले? सममूल्य अपूर्णांक. यांना काय म्हणणार आपण? सममूल्य अपूर्णांक. का? कारण त्यांची जे किंमत मिळते, त्या अपूर्णांकाचं जे मूल्य मिळते ते कसं मिळते आपल्याला? सगळ्यांचं सारखं मिळते. जर मूल्य सारखं मिळत असेल तर ते अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. आता काही वेळेस क्वेश्चन असाही असतो, आता एक अपूर्णांक दिलेला आहे तुम्हाला 3/2 असेल. बरोबर आहे. तर या अपूर्णांकाचे तुम्हाला सममूल्य अपूर्णांक बनवायला सांगितलेले असेल. ठीक आहे. मग सममूल्य अपूर्णांक जर बनवायचे असेल तर तो जो अपूर्णांक असतो त्या अपूर्णांकाला फक्त तुम्ही काय करायचंय, जे आपले नैसर्गिक संख्या आहे त्या नैसर्गिक संख्येने गुणत जायचे. पहिली नैसर्गिक संख्या आहे, मग 1 ने गुणायचं, नंतर 2 ने. तर असे तुम्हाला असंख्य सममूल्य अपूर्णांक मिळतील एका अपूर्णांकापासून. बरोबर आहे. मग ज्यावेळेस तुम्ही अपूर्णांकाला गुणत असता, मग तिथे फक्त तुम्ही अंशालाच गुणता किंवा छेदालाच गुणता असं चालेल का? नाही. तिथे तुम्हाला अंशालाही गुणावं लागेल, त्याच संख्येने छेदाला सुद्धा गुणावं लागणार. अंशालाही गुणा आणि छेदाला सुद्धा गुणा एकाच संख्येने. मग आता इथे बघा 3/2 आहे. 3/2 चे पहिले मी काय म्हटलं, फक्त पहिले 5 सममूल्य अपूर्णांक काढायचे. असे असंख्य मिळतात आपल्याला, फक्त पण आपल्याला पहिले 5च काढायचे. मग काय करावं लागेल? सुरुवातीला 1 ने गुणायचं, नंतर 2 ने, नंतर 3 ने, नंतर 4 ने आणि नंतर 5 ने. त्याच वेळेस आपल्याला 5 मिळते. बरोबर आहे. 1 ने जर गुणलं तर 3/2च मिळणार आहे. बरोबर आहे. 2 ने जर गुणलं तर 2×6 अंशामध्ये आणि छेदामध्ये 2×4. यानंतर 3 3×9 अंशात 9 आणि छेदामध्ये 3×6. नंतर 4 ने 4×12 आणि 4×2=8 आणि शेवटी 5 5×3=15 आणि 5×2=10. तर एकंदरीत अशी तुम्हाला हे 5 सममूल्य अपूर्णांक मिळतील. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं, संक्षिप्त रूप दिलं, तर सगळ्यांचं मूल्य किती मिळणार तुम्हाला? 3/2च मिळेल. पाहिजे
बेत्रिक 6 बेदुनी 4 मिळालं 302. इथे 3 त्रिक 9 3 दुनी 6 302. इथे 4 त्रिक 12 4 दुनी 8 302. 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. तर या पद्धतीने आपल्या सहज लक्षात येते की कुठले अपूर्णांक सममूल्य आहेत किंवा नाही. फक्त तुम्हाला संक्षिप्त रूप देता यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचे सोबतच व्यवहारी अपूर्णांकाचे सर्व प्रकार पाहिलेले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे पाहणार. ठीक आहे. आणि त्यानंतरच आपल्याला ज्या क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार किंवा त्याच्या अगोदर रूपांतर घेऊन टाकू. रूपांतरच्या नंतरच आपल्याला ते पाहता येणार आहे. ठीक आहे.